नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या सैनिक स्कूल राऊंड 2 कधीपासून स्टार्ट होणार आहे? आत्ता पालकांनी राऊंड 1 मध्ये ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलेला आहे, तर त्याचा नेमका परिणाम काय होणार आहे? आता ज्यांनी ज्यांनी ऍक्सेप्ट केले त्यांनी आता 11 तारखेच्या त्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं होतं आणि पालकांनी त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन कन्फर्म केलेले आहेत आणि साधारण सातारा सैनिक स्कूलला साधारण 2,10,000 फी त्यांना पूर्णपणे फी भरायला लावलेली आहे. किंवा जे सगळ्यात मोठं सैनिक स्कूल आहे चंद्रपूर, तिकडे 2.5 लाख फी आहे. तर त्यांना टप्पे तरी दिलेत ऍटलिस्ट, की काही टप्प्यांमध्ये तुम्ही ही फीस भरा. परंतु काही ठिकाणी म्हणजे सातारा सैनिक स्कूलला असं झालं की पालकांना पूर्ण फी भरून ऍडमिशन घ्यायला लावले 2,10,000 रुपये. तो हे थोडंसं इन्स्टॉलमेंट असायला पाहिजे, असणं आवश्यक आहे पालकांसाठी, कारण गेल्या वर्षी पण इन्स्टॉलमेंट होत्या. कारण एवढी मोठी फी भरणं सगळ्यांना शक्य नाहीये. तो असं ह्या गोष्टी पण याच्यामध्ये आहेत. परंतु आता राऊंड 2 मध्ये काय होणार आहे? राऊंड 2 कधीपासून स्टार्ट होणार आहे? राऊंड 1 मध्ये आपण काही गोष्टी केल्यानंतर काही गोष्टी झालेल्या आहेत, या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया. आता आपण ह्या वेबसाईटवरती आलो, दिसतं आपला राऊंड 1 जो आहे तो स्टार्ट झाला होता 5 तारखेला. त्याच्यामध्ये सीट अलोकेशनचा रिझल्ट आता 5 एप्रिलला. त्यानंतर ऍक्सेप्ट करायचं होतं किंवा रिजेक्ट करायचं होतं हे 7 तारखेपर्यंत दिलं होतं. प्लस ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांनी जे 1 नंबरचं सैनिक स्कूल निवडलं होतं त्या लिस्टमध्ये, तर तेच मिळालं होतं, तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी ऍक्सेप्टच करायचं होतं. त्यांना रिजेक्ट करून पण चालणार नव्हतं. ऍक्सेप्ट केलं तर ठीक आहे, रिजेक्ट केलं तर ते पूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडणार आहेत. पण सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं असेल ज्यांना प्रथम सैनिक स्कूल मिळालेलं आहे त्या लिस्टमधलं. ज्यांना सेकंड, थर्ड असं काही मिळालं असेल तर त्यांना रिजेक्ट करण्याचा पण ऑप्शन होता, किंवा त्यांनी ऍक्सेप्ट जरी केलं तरी भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्या हायर प्रायोरिटी याच्यापेक्षा चांगलं जे हायर प्रायोरिटीचं सैनिक स्कूल वरती मिळालं असेल, पुढच्या राऊंड मध्ये मिळू शकतो, त्यांना अपग्रेड अलॉटमेंट पण करता येणार. आणि याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे, ते पण गोष्टी आपण पुन्हा एकदा बघूया. तो सगळ्या 7 तारखेपर्यंत हे आपल्याला ऍक्सेप्ट करायचं होतं आणि पालकांना ऍडमिशन घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी 11 तारीख ही फायनल दिली होती. तो 11 तारखेपर्यंत हे ऍडमिशन कम्प्लीट झालेले आहेत. तो 12 तारखेला हे त्यांच्या पोर्टलवरती अपडेट होणार आहे. तो 12 तारखेला पोर्टलवरती अपडेट झाल्यानंतर जर आपल्याला पाहायचं असेल की आता सध्या कट ऑफ काय झालंय कुठल्या सैनिक स्कूलचं, तर आपण ही जी ई काउन्सिलिंगची वेबसाईट आहे, इथं जाऊन आपण जो काही स्कूल इन्फॉर्मेशन आहे, इथं जर आपण बघितलं करंट इयर स्कूल वाईज कट ऑफ, हा आपल्याला 12च्या नंतर दिसणार आहे. ओके, म्हणजे राऊंड 2 हा जो स्टार्ट होणार आहे 12च्या नंतर 13-14ला त्यांचे पुन्हा नोटिफिकेशन येणार आहे, किंवा ह्या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट येईल. आता लक्ष, आपण सैनिक स्कूल सिलेक्ट केलेले आहेत, आता पुन्हा सिलेक्ट करायची गरज नाहीये आपल्याला. तो जे काय आपण सिलेक्ट केलं होतं तसंच राहणार आहे. तो आता फक्त राऊंड 2 मध्ये ज्यांनी रिजेक्ट असं ऑप्शन केलं होतं, ज्यांना फर्स्ट सैनिक स्कूल मिळालेलं नव्हतं आणि त्यांनी रिजेक्ट केलं होतं, ते ऑटोमॅटिक पुढे जाणार आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी आता सैनिक स्कूल ऍक्सेप्ट केलेलं आहे, ज्यांना प्रथम क्रमांकाचं सैनिक स्कूल नाही मिळालं, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर मिळाला आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, तर त्यांना पुढच्या राऊंड मध्ये ते ऑटोमॅटिक येणार आहेत. त्यामुळं त्यांना एक महत्वाची गोष्ट आहे की जर त्यांनी व्हिडिओ नीट पाहिला नाही किंवा समजला नाही, तर लक्षात, व्हिडिओ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न सांगतोय, कारण ही एक किचकट प्रोसेस आहे. बऱ्याचशा पालकांपर्यंत हे व्हिडिओ आपले पोहोचतच नाहीत. ज्यांना पोहोचत त्यांना समजतात की ज्यांना सैनिक स्कूल त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्यांना 2, 3, 4, 5 असं कुठलाही एक सोडून दुसरं कुठलंही सैनिक स्कूल मिळालेलं होतं, तर त्यांना ऑटोमॅटिक त्यांचा पुढच्या राऊंड मध्ये त्यांचा नंबर येणार आहे. त्यांना लॉग इन करून चेक करायचंय. तो इथं आपल्याला जसं त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे तसं 12च्या नंतर इथं ऑटोमॅटिक टाइम टेबल येणार आहे. आणि ते आल्यानंतर पण आपल्या युट्यूबवरती याचा अपडेट तुम्हाला मिळणार आहे. अपडेट आल्यानंतर आपल्याला लॉग इन करून चेक करायचे किंवा आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये कुठलं काही मिळालंय का. जर आपण त्याच्यामध्ये जर ते चेकच नाही केलं, लॉग इनच नाही केलं, तर तुम्हाला आता जे सैनिक स्कूल मिळाले, समजा 3 नंबरचं मिळाले, तर तुम्हाला 2 नंबरचं पण मिळू शकतं. पण जर तुम्ही लॉग इन नाही केलं तर आपल्याला समजणार नाही. आणि त्याच्यानंतर लॉग इन करून पण तिथे एक ऑप्शन असणार आहे अपग्रेड अलॉटमेंट. अपग्रेड अलॉटमेंट जर केलं तर आता सध्या आपण ज्या सैनिक स्कूलला आता ऍडमिशन भरलेलं आहे, पैसे भरलेले, डॉक्युमेंट दिले, ते ऑटोमॅटिक तिकडे ट्रान्सफर होणार आहेत, जर तुमची इच्छा असेल तर. जर आपल्याला वाटते नाही आपल्याला जे आता मिळाले हेच बेटर आहे, तर मग आपण अपग्रेड अलॉटमेंट करायची गरज नाही, हेच आपण कंटिन्यू करू शकतो. पण जर आता तुम्ही भरलेलं आहे, तुम्हाला मिळालं 1 नंबरचं जे तुम्हाला पाहिजेच होतं, तर तुम्ही नक्कीच अपग्रेड अलॉटमेंट करू शकता. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आणि ज्यांना रँक 1चं जे टाकलं होतं तेच मिळाले, तर त्यांना ऑप्शन नाहीये, त्यांना तेच कंटिन्यू करावं लागणार आहे. तर हे कशा प्रकारचा मेसेज येतो ते बघू आपण. तर सैनिक स्कूलच्या राऊंड 1 मध्ये ज्यांना 1 नंबरचं सैनिक स्कूल मिळालं होतं आणि त्यांनी ते सैनिक स्कूल ऍक्सेप्ट म्हणजे केलं नाही, रिजेक्ट केलं, समजा ते सैनिक स्कूल रिजेक्ट केलं होतं किंवा त्यांनी कोणतीच ऍक्शन नाही घेतली, तर त्यांना अशा प्रकारचा मेसेज दिसणार आहे की डिअर कॅन्डिडेट्स, युअर अलॉटेड सैनिक स्कूल राऊंड 1 विच वॉज युअर फर्स्ट प्रायोरिटी, पण तुम्ही काहीच ऍक्शन नाही घेतली किंवा तुम्ही ते रिजेक्ट केलेलं असल्यामुळं यू कॉन्ट पार्टिसिपेट, म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार ज्यांना जे पहिलं सैनिक स्कूल मिळतं त्यांना. अशा पद्धतीने आलेलं आहे. किंवा त्यांनी जर ते ऍक्सेप्ट केलं असेल तर त्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला असणार आहे की जर तुम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे
तर तुम्ही जी काय त्याची ऍडमिशन प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करून टाका. आणि जर समजा ज्यांना 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं सैनिक स्कूल मिळालं होतं आणि तुम्ही आता ऍक्सेप्ट केलेले, तर तुम्हाला असं मेसेज आलेला असेल की तुम्हाला जर समजा पुढच्या राऊंडमध्ये हायर प्रायोरिटीचं, म्हणजे समजा तुम्हाला 3 नंबरचं मिळालं आणि तुम्हाला 2 नंबर किंवा 1 नंबरचं जर सैनिक स्कूल मिळालं पुढच्या राऊंडमध्ये ऑटोमॅटिकली, जशा ज्यांना 1 नंबरचं नाही मिळालं त्यांच्यासाठी आहे हा विषय, तर त्यांना अपग्रेड अलॉटमेंट करता येणार आहे. तर तो एक इथं आपल्याला ज्यावेळेस आता राऊंड 2 ची डेट साधारण 13-14च्या नंतर ते सांगतील आपल्याला आणि त्याच्यानंतर एक डिक्लेअर करतील की राऊंड 2 झालेला आहे. तर त्या दिवशी आपल्याला तेवढे 2 दिवस मिळतील, तेवढ्यात आपल्याला ते लॉग इन करून चेक करायचं की आपल्याला काय मिळालेलं आहे. तर ज्यांना राऊंड 1 मध्ये 1 नंबरचं सैनिक स्कूल मिळालेलं नव्हतं, त्यांना दुसरं सैनिक स्कूल मिळालं होतं, पण त्यांनी ते रिजेक्ट केलं असेल, तर त्यांना पण ऑटोमॅटिक ते पुढच्या राऊंडला जाणार आहे. त्यांना अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी दिसणार आहे की तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येणार आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही चेक करा की तुम्हाला कोणतं सैनिक स्कूल मिळणार आहे. तर ज्यांना 1 नंबरचं सैनिक स्कूल मिळालेलं नव्हतं फर्स्ट राऊंडमध्ये, परंतु त्यांनी कोणतीच ऍक्शन नाही घेतली, त्यांनी काहीच नाही केलं त्या पोर्टलवरती, तर 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 अशा वेळेस ते विद्यार्थ्याचं जे काय ई काउन्सिलिंगला पुढच्या राऊंडमध्ये तो विद्यार्थी सहभागी होऊ शकणार नाही. फक्त त्याला जर काही ऑफलाईन राऊंड असतील शिल्लक शेवटी स्पॉट ऍडमिशनचे, तर त्याच्या वेळेस तो तिथं सिलेक्ट किंवा त्या ठिकाणी तो सहभागी होऊ शकतो. तर अशा प्रकारे या सैनिक स्कूलची ही प्रोसेस खरंच वेगळी प्रोसेस आहे. मुलांनी परीक्षेच्या तयारी करणं, परीक्षा देणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि ई काउन्सिलिंग हा खूपच वेगळा पार्ट आहे आणि दरवर्षी याच्यामध्ये बदल केले जातात जे पालकांना माहीत नसतात आणि वेळेवरती याच्यामध्ये जे काही टाइमलाईन दिलेली जाऊन आपल्याला लॉग इन करणं, चेक करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि पालकांना बऱ्याचदा शक्य नाही होते. खूप काही असे मी पालक पाहिलेत, खूप चांगले मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना, 2-2 विषय विद्यार्थी ऑफलाईनमध्ये रहिवाशी म्हणून त्यांनी तयारी केलेली आहे, तेवढी त्यांची इच्छा होती. पण ई काउन्सिलिंगमध्ये योग्य गायडन्स न मिळाल्यामुळं त्यांचं सगळं ॲडमिशन फेल गेलेले किंवा त्यांना जे पाहिजे ते नाही मिळालं किंवा त्यांचं ते ह्या ॲडमिशनमधून पण ते प्रोसेसमधून बाहेर गेलेले. तर हे फार वेगळ्या गोष्टी आहेत सैनिक स्कूलसाठी. तर या सर्व गोष्टीसाठी अपडेटमध्ये राहण्यासाठी आत्ताच हा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सैनिक स्कूलची तयारी करताय तर सगळे आणि याचे ऑल इंडिया सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल याच्या आज आपले डेली लाईव्ह क्लासेस आपले ऑनलाईनमध्ये प्रत्येक क्लास आपल्याला ऑनलाईनमध्ये पाहायला मिळतो. आपल्या यूट्यूबमध्ये लाईव्ह सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सैनिक स्कूल राऊंड 2 हा 12 तारखेनंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये चालू होणार आहे. चालू झालं की अपडेट याची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे. तो अपग्रेड अलॉटमेंट करायला विसरू नका जर आपल्याला करायचं असेल तर. त्याचबरोबर सैनिक स्कूल जे आहेत बऱ्याचदा त्यांनी फुल फी पालकांना मागत आहेत बऱ्याचदा, तर त्याच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे की काहीतरी त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट मिळालंच पाहिजे. तर बघा ज्यांना असं मला वाटतं ज्यांना अशा अडचणी आलेल्या आहेत तशा पालकांचा काही ग्रुप त्यांनी केला पाहिजे आणि हे सैनिक स्कूल जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आहे, सैनिक स्कूल सोसायटीच्या अंतर्गत. तर सैनिक स्कूल सोसायटीला आपण ईमेल वगैरे जर केले सगळ्या पालकांनी, एकाच पालकांनी करून उपयोगच नाही, तर त्याच्यामधून 100% त्याला इन्स्टॉलमेंट वगैरे हे मिळू शकतात. तर हे मिळायला पाहिजेत कारण हे शासनाचे गव्हर्नमेंटचे सैनिक स्कूल आहेत. तर मग पालकांना पण या गोष्टीची थोडी तरी सुविधा पाहिजे. जे गेल्या वर्षी होते या वर्षी का नाही आहेत. तर भेटूया असून आपण अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.